माहिती तंत्रज्ञान मराठी YouTube चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आजच्या आपण व्हिडिओमध्ये टेक्स्ट फंक्शन्सचा आपण वापर करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण एखादं टेक्स्ट म्हणजे एखादं वाक्य जे आपण इंग्लिशमध्ये टाकलेलं आहे, ते आपल्याला पूर्ण कॅपिटलमध्ये पाहिजे असेल किंवा त्याचं पहिलं अक्षर आपल्याला कॅपिटल बाकी स्मॉल पाहिजे असतील किंवा सगळे स्मॉल पाहिजे असतील, तर अशा वेळेला आपण एक जो फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण ते बनवणार आहोत. जसं की इथे मी ती फॉर्म्युलांची नावं टाकलेली आहेत. पहिला फॉर्म्युला आहे अपर, दुसरा आहे लोअर आणि तिसरा आहे प्रॉपर. मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये हे फॉर्म्युला तुम्हाला वरच बघायला मिळतील. जसं आपण पहिल्या जो मायक्रोसॉफ्ट वर्डचं जे सेशन घेतलं होतं, त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं. मात्र एक्सेलमध्ये हे तुम्हाला फॉर्म्युला टाकूनच त्याला बदलता येतं. आता या फॉर्म्युलांचा वापर कुठे होतो? तर विद्यार्थ्यांची नावे जर व्यवस्थित करायची असतील आपल्याला, तर त्यासाठी जर शिक्षक असाल तर शाळेचं संस्थेचं रेकॉर्ड असेल, तर ते व्यवस्थित तुम्हाला डिजिटलमध्ये तयार करायचं असेल एक्सेलमध्ये, तर त्यासाठी याचा वापर केला जातो. डेटा एकदम आपल्याला क्लीन करायचा असेल, म्हणजे याच्यात काही मिस्टेक्स असतील, स्मॉल, कॅपिटल मध्ये असतील, ते प्रॉपर करण्यासाठी आपण ह्या फॉर्म्युलाचा वापर करतो. रिपोर्ट्स वगैरे जर आपल्याला याच्यातून करायचे असतील किंवा सर्टिफिकेट्स आपल्याला बनवायचे असतील, तर अशा वेळेला आपण याचा वापर करतो. तर खूप सोपं हा फंक्शन्स आहे. तर पहिलं तर आपण हे समजून घेऊयात, की अपर म्हणजे काय? आणि मग लगेचच आपण ते फॉर्म्युला टाकून आपण ते तयार करून घेऊयात. अपर म्हणजे काय? तर अपरला दुसरा एक शब्द आहे तो म्हणजे कॅपिटलाइज. म्हणजे आपण जे मोठी अक्षरं. आता इथे बाजूला नेम्स जे आहेत, इथे आपण बघू शकतो, की इथे सगळंच कॅपिटल नाहीये. तर सगळंच याच्यामध्ये स्मॉल आहे. जे मायक्रोसॉफ्ट एक्सेल लिहिलंय, ह्याच्यामध्ये मायक्रोसॉफ्ट हे स्मॉलमध्ये आहे आणि एक्सेल हे कॅपिटलमध्ये आहे. तर हे एक्सेल हे कॅपिटलमध्ये आहे, तर असंच आपल्याला सगळे अक्षर जर कॅपिटल पाहिजे असतील, तर आपण अपर फॉर्म्युलाचा वापर करतो. फॉर्म्युला टाइप करताना आपल्याला इज इक्वल टू लावायचं आहे आणि टाइप करायचं आहे अपर UPPER. आपल्याला ब्रॅकेट द्यायचं आहे. ब्रॅकेटमध्ये आपल्याला आता इथे बघा टेक्स्ट असं लिहिलंय. टेक्स्ट म्हणजे तुम्हाला कुठलं टेक्स्ट कॅपिटल करायचं आहे, अपर करायचं आहे, तर ते टेक्स्ट सिलेक्ट करा आणि ब्रॅकेट कंप्लीट करा आणि आपल्याला एंटर करायचं आहे. जेव्हा आपण एंटर करतो, तर तुम्ही पाहू शकता की हे जे नाव आहे, हे पूर्ण कॅपिटलमध्ये झालेलं आहे. आता आपल्याला इथून हा फॉर्म्युला कॉपी करायचा आहे आणि जिथे-जिथे पाहिजे तिथे आपल्याला तो पेस्ट करायचा आहे. आता इथे गेलो मी आणि होममध्ये जाऊन मी हा पेस्ट करतो. पेस्ट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की सगळी ही अक्षरं आहेत ही आता कॅपिटलमध्ये झालेली आहेत. जसं की मराठी मीडियम स्कूल, डिजिटल एज्युकेशन, Google ड्राईव्ह, Gmail तर ऑलरेडी होता. तर अशा पद्धतीने हा आपल्याला अपर केसमधून कॅपिटल कुठलंही वाक्य किंवा सेंटेन्स वर्ड आपण करू शकतो. आता त्याच्याच विरुद्ध आहे ते म्हणजे लॉवर. लॉवर म्हणजे काय? तर आपण सगळे अक्षरही स्मॉल करू शकतो. ऑलरेडी आपल्याकडे हे जे अक्षर काय आहेत, हे स्मॉलमध्ये आहेत. तर आपण आता बाकीचे पण सगळे आता स्मॉल कसे करायचे त्यासाठी सेम इज इक्वल टू लोअर. सेम आपण ब्रॅकेटमध्ये जो टेक्स्ट पाहिजे तो आपण सिलेक्ट करणार आणि ब्रॅकेट कंप्लीट एंटर. मी परत एकदा कॉपी करणार आणि सगळीकडे ती जाऊन पेस्ट करणार कंट्रोल व्ही ने. आता बघू शकता तुम्ही सगळे ही अक्षरं माझी स्मॉल झालेली आहेत. आता प्रॉपर हा वेगळा आहे. प्रॉपर मध्ये हे पहिलं अक्षर हे तुमचं कॅपिटल असतं आणि बाकीचं अक्षर हे स्मॉल मध्ये येतं. तर ते कसं? पुन्हा आपल्याला इथे इज इक्वल टू PROPER प्रॉपर जे टेक्स्ट हवंय ते सिलेक्ट करा, ब्रॅकेट कंप्लीट, कॉपी करा, सगळीकडे पेस्ट करा. आता पाहू शकता तुम्ही की पहिलं अक्षर हे कॅपिटल आणि बाकीचे अक्षर ही स्मॉल. प्रत्येक म्हणजे स्पेस दिल्यानंतर तुमचं पहिलं अक्षर येईल ते कॅपिटल होणार. तर अशा पद्धतीने हे आपण फॉर्म्युला करू शकता. आता जसं की आता बघा इथे Google ड्राईव्ह आहे. इथे मी स्पेस काढतो. स्पेस काढला. आता बघा ड्राईव्हचा हे स्मॉल झालं कारण स्पेस होता. स्पेस दिला की ते ऑटोमॅटिकली हे आपलं कॅपिटलमध्ये होऊन जातं. तर अशा पद्धतीने हे अपर, लोअर आणि प्रॉपर
असे 3 फॉर्म्युला आपण टेक्स्ट कंटेंटमध्ये फंक्शन म्हणून यूज करू शकता. तर माहिती ही आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि इतरही तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही माहिती समजेल. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात पुढच्या अशाच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी मी रजा घेतो. धन्यवाद.